नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कच्च्या कटोरीवरून पक्की कटोरी कशा पद्धतीने तयार करायची। खूप सोपी, खूप छान पद्धत आहे मैत्रिणींनो। तुम्ही जर ह्या पद्धतीने कटिंग केला तर तुमची कटोरी परफेक्ट बसणारच, मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते। तर अगदी सोपी, खूप सोपी आणि खूप छान पद्धत आणि खूप कमी वेळेमध्ये आपलं हे कटिंग होणार आहे। तर आपण 36 साईजचं कटिंग बघणार आहोत आणि त्याच्या कच्च्या कटोरीवरून आपण पक्की कटोरी काढणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। तर आता काय करणार आहोत, उंची आहे 13 इंच, त्यामध्ये प्लस करून आपल्याला 14 इंच उंची घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे शोल्डर आहे 5.5 इंच, इथून आड्यांचं माप घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच। त्याच्यानंतर बघू शकता मुंडा आहे 6 इंच, पुढील गळा 6.5 इंच। मुंड्यापासून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। 36 छातीचा माप आहे, तर त्याचा चौथा भाग येतो 9 इंच, त्यातून आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवायचं आहे। तिथून आपल्याला आडवी रेषा अशी आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळा जिथून आहे ना, तिथून आपल्याला सरळ स्ट्रेट रेषा अशी आखून घ्यायची आहे। गळ्याची उंची, पुढील गळ्याची उंची, आणि तिथून आपल्याला आडवी अशी रेषा आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला अशी उभी रेषा आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 1 इंच पुढील मुंड्याचा आकार, अर्धा इंच पाठीमागील मुंड्यांचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 इंच मध्य करायचं आहे, तिथून 1/2 इंच आपण ह्या साईडला घ्यायचं। हे कशासाठी घ्यायचं, तर ज्या वेळेस बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज शिवून झाल्यानंतर फ्रंट साईडला आपल्याला बऱ्याच चुन्या येतात, तर त्या येऊ नयेत, अगदी फ्रंट साईडला प्लेन बसावं यासाठी 1/2 इंच आतून घ्यायचं असते। तर इथून आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया। तर आता आपण इथून तर आता काय करायचं आहे बघा, आपल्याला योग पट्टी 3 इंचावरती इथल्या साईडला आपल्याला घ्यायची आहे, 2.5 इंचावरती, आणि आपल्याला छान असा आकार योग पट्टीचा देऊन घ्यायचा आहे। तर आता काय करायचंय आपल्याला, फार खूप सोपी, खूप छान पद्धत आहे मैत्रिणींनो। आता जे आपलं फिटिंगचं माप असतं ना, तिथे आपल्याला असा टेप घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। म्हणजे आता तुम्हाला इथून दाखवते मी असं, तर बघू शकता हा 2 इंच आपल्याला मध्य करायचा आहे। म्हणजे हे फिटिंगचे जे माप आहे ते, म्हणजे जे आपण फिटिंगचं घेतले हे आपलं मार्जिन आहे, तर ह्या 2 इंच आपल्याला मध्य करायचं आहे। तिथून आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच। खूप सोपी, खूप छान पद्धत आहे। कुठल्या पण साईजचं हे माप असू दे, 38 असू दे, 40 असू दे, 42 असू दे, कुठल्याही साईजचं माप असू दे, 32 पासून तुम्ही ह्या पद्धतीने जर माप टाकाल तर अगदी परफेक्ट बसणार आहे। कटोरी कटिंगचं खूप सोपी पद्धत आहे। ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आता काय करायचंय, वरून आपल्याला घ्यायचं आहे 5.25 इंचावरती, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशी आपल्याला क्रॉस मध्ये लाईन आखून घ्यायची आहे ही। आणि त्याच्यानंतर काय करायचं, या 2 इंच आपल्याला मध्य करायचं आहे, आणि तिथून घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच, आणि तुम्ही बघू शकता असा आपल्याला छान असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला अनेकदा पुन्हा एकदा मी सांगते, तर इथून आपण घेतलेलं आहे उंचीचं माप, इथून घेतलेलं आहे आपण शोल्डर, इथून आपण टाकलेलं आहे आड्यांचं माप, इथून घेतलेलं आहे आपण मुंड्याचं माप, इथून घेतलेलं आहे पुढील गळ्याचं माप, इथून घेतलेलं आहे आपण फ्रंट साईडचा मुंडा, बॅक साईडचा मुंडा, मुंड्याचं जिथं माप आहे तिथून छातीचं माप आपण टाकलेलं आहे। योगपट्टी घेतलेली आहे 3 इंच, इकडून घेतलेली आहे 2.5 इंच। परत ह्या इथे काय केलेलं आहे, कटोरीचं माप काढण्यासाठी या 2 इंच मध्य केलेलं आहे, आणि मध्यापासून इकडे 1 इंच घेतलेला आहे। इथून आपण 5.25 इंचावरती घेतलेला आहे, तिथून आपण स्ट्रेट लाईन आखलेली आहे, इथून 1 इंच घेतलेला आहे, आणि मग छान असा आपला कटोरीचा आकार आपण दिलेला आहे। तर आता आपण कटोरी कटिंग करून घेणार आहोत। आता वाढीव कटोरी कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते। आता हे अगोदर आपण कटिंग करून घेऊया।
पद्धतीने सर्व कटिंग आपलं करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता. तर आता आपण वाढीव कटोरी कशी घ्यायची हे मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी काय करायचं आपल्याला, हा पेपर घ्यायचा आहे. तर ही जी कटोरी आहे ना आपल्याला अशी व्यवस्थित ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता जिथं व्यवस्थित आपलं मार्जिन बसणार आहे ते व्यवस्थित चेक करून घ्या. आणि म्हणजे पेपर आपल्याला थोडासा जास्त लागणार आहे, त्यामुळे अगोदर पेपर किती आहे, व्यवस्थित आहे की नाही ते चेक करूनच तुम्ही कटोरी ठेवा. तर बघू शकता मी हे पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती कटोरी अशी ठेवलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल 2 जी तोंड आहेत नाही गळ्याची मी अशी ठेवलेली आहेत. आणि आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला 5 इंच ह्या साईडला मार्जिन ठेवायचं, ह्या साईडला 5 इंच म्हणजे शिलाईसाठी ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथून आपली म्हणजे अगोदर काय करायचंय आपल्याला, जसं आहे तसं अगोदर कटोरी तुम्ही व्यवस्थित आखून घ्या. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळावं ह्यासाठी मी सांगते. तर अगोदर जसं आहे तसं आखून घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण काय काय केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जशी आहे तशी अगोदर मी कटोरी आखून घेते व्यवस्थित. म्हणजे जितकं सोप्या पद्धतीने सांगता येईल तितक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता आपण इकडे मार्जिन घेतलेलं, इकडे मार्जिन घेतलेलं आहे थोडंसं पाव इंच. आता काय करायचं आपलं 36 छातीचं हे कटोरी आहे ना, तर आपल्याला 1 इंच ह्या साईडला घ्यायचं आहे आणि 1 इंच आपल्याला ह्या साईडला घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं इथून आपल्याला असं व्यवस्थित जोडायचं आहे हा भाग. आणि इथून आपल्याला तुम्ही बघू शकता असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे 2 भाग आहेत ना व्यवस्थित जोडायचे आहेत, म्हणजे आपल्याला कुठंही आपलं चुकणार नाही, व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या दोन्हींचा मध्य करायचा आहे. ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला मध्य करायचं आहे. आणि तिथून नंतर आपल्याला 1 इंच या साईडला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपली असा आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित अनेकदा करून दाखवते. तर काय काय केलं मैत्रिणींनो, आपण अगोदर ही कटोरी आहे ना आपण व्यवस्थित ठेवलेली आहे अशी व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर 1 इंच ह्या साईडला घेतलेला आहे, 1 इंच ह्या साईडला घेतलेला आहे. म्हणजे चेस्टच्या मापानुसार इथलं जे अंतर असतं ना ते कमी जास्त होतं. आता जर समजा 38, 40, 42 असेल तर इथलं अंतर आपल्याला 1.25 इंच वगैरे घ्यावं लागतं. 36 चेस्ट असल्यामुळे इथं 1 इंच, इथं 1 इंच आणि इथं 1 इंच मी घेतलेलं आहे. म्हणजे ते चेस्टनुसार थोडंफार प्रमाणात कमी जास्त होतं. तर आता आपण काय करायचं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे असं अगोदर आखून घ्या तुम्ही कटोरी. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की काय करायचं आहे ते. 1/2 इंच इकडच्या साईडला, 1/2 इंच इकडच्या साईडला शिलाईसाठी मार्जिन घ्या. आणि त्याच्यानंतर जिथं 1 इंच घेतलेला आहे ना तिथून व्यवस्थित आखून इथं जोडून घ्या. आणि ह्या पण साईडला तुम्ही बघू शकता व्यवस्थित 1 इंच घेऊन ह्या साईडला क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दोन्ही पॉईंटचा आपल्याला मध्य करायचा आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट. आणि तिथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि नंतर अगदी व्यवस्थित आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं बघू शकता ही कटोरी. म्हणजे ही आहे आपली कच्ची कटोरी आणि ही आहे आपली पक्की कटोरी. आणि पक्की कटोरीच आपल्याला ब्लाऊज पीस वरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली ही फायनल कटोरी झाली. तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. तर मैत्रिणींनो बघू शकता आपल्या कटोरी ब्लाऊज मध्ये किती पार्ट असतात. हा असतो पाठीमागचा भाग. तर हे असते कटोरी ज्या भागाला जोडतो तो भाग. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही योक पट्टी. आणि भाईचं मी तुम्हाला आता दाखवलेलं नाहीये. तर आणि ही कटोरी. तर अशा पद्धतीने हे आपले एवढे पार्ट असतात आपल्या कटोरी ब्लाऊज मध्ये. तर अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू दे तर ह्याच पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट घेतलं मी दाखवलंय तसं आणि वाढीव कटोरी जर तुम्ही ह्या पद्धतीनं वाढवून घेतली तर नक्कीच मैत्रिणीनं परफेक्ट ब्लाऊज आपला बसणार आहे. आणि अगदी कटिंग पण खूप सोपं आहे, म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा पटकन जमेल इतकं सोपं हे कटिंग आहे.
एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कटिंग करून तुम्ही स्वतः ब्लाऊज एकदा शिवून घालून बघा. खूप परफेक्ट तुमचं फिटिंग बसणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.